माऊलींच्या पालखीचं आगमन होत आहे दिवे घाटातून सासवडमध्ये। आज पालखीचा सर्वात मोठा पल्ला आहे म्हणजे पुणे ते सासवड। ह्या सगळ्या ज्या दिंड्या दिसतात त्या पालखीच्या समोरच्या दिंड्या आहेत, त्या सगळ्या घाटाच्या वरती निघून आलेल्या आहेत। तर ह्या सासवडमध्ये आता विश्रांतीसाठी थांबणार आहेत। आता हे बघा, एवढा सगळ्या दिवे घाट चढला या वारकऱ्यांनी, तरी सुद्धा अजून म्हणजे टाळ मृदुंग विना त्याचा म्हणजे नाद होतोच आहे अजून, म्हणजे नाही का ते बंद नाही किंवा त्याच उत्साहात आनंदात ते आत्तापर्यंत चालत आहेत। म्हणजे त्यांच्यात किती ताकद आहे, किती माऊलींच्या म्हणजे नावामध्ये ताकद आहे, किती त्यांची माऊलींवरती श्रद्धा आहे हे त्याच्यात दिसूनच येते। जवा सारथ थांबल तवा जोडल मी हात, खेळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट, खेळू लागली विठ्ठला मला रिकामी वाट। मारल्या मी अनवाणी मग किती येर झाऱ्या, मारल्या मी अनवाणी मग किती येर झाऱ्या, माझ्या घरात झाल्या जशा युगाचार वाऱ्या। तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही, वारी चुकायची नाही। हे बघा, आता चालता चालता पुढे आलो तर कसे छान खेळ खेळतायत वारकरी। आता हे बघा, हळूहळू वारकरी वरती येत आहेत घाटातून, तर किती जास्त गर्दी वाढते। म्हणजे इथं माऊलींचा 20वाचं स्थान आहे, तर त्यामुळं लोक तिथे थांबतात तिथं। आता माऊलींचा 20वाचं स्थान पण दाखवते तुम्हाला। हे बघा, पहिल्यांदा हे बघा कसं वाटतंय। आता इथं वारकऱ्यांच्या सेवेसाठी अन्न पाणी म्हणजे अशा थोड्याफार ज्या त्यांच्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या इथे होत्या। इथं रस्त्याच्या कडेला वारकरी सुद्धा बसलेले आहेत आणि खूप साऱ्या अशा पालख्या पण येताना दिसतात। आता एक छान मूर्ती तुम्हाला दिसेल आपल्या विठुरायाची, जी सासवड म्हणजे अलीकडं म्हणजे दिवे घाटात आहे। इथं मग अशापेक्षा पण अजून जास्त गर्दी व्हायला लागली आहे। आता ही बघा, अजून एक पालखी आली आहे इथं, म्हणजे अशा एक पालख्या आता वरती येतात आहेत आणि गर्दी पण आता पुढे चालली आहे। म्हणजे पाठी अजून खूप साऱ्या पालख्या आहेत, खूप साऱ्या पालख्या आणि दिंड्या पुढे आल्यात आहेत। अजून पाठी पण बऱ्याच आहेत आणि माऊलींची जी पालखी आहे ती अजून दिवे घाटातच आहे। हे बघा, आता हे जे दिसतंय, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून ये, तर इथे आपल्या माऊलींच्या पालखीचा 20वा आहे आणि तिथं पण लोक खूप सारी जमा झाली। आता हे जवळून बघा, आपल्या माऊलींचा 20वा स्थान कसं सजवलेलं आहे, एकदम छान असं फुलांनी सजवलेलं आहे इथं। दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला।
ठिकाणी. देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल. आम्ही आता इथे विठुरायाच्या दर्शनासाठी आले ते, तर सगळे दर्शन घेत आहेत. तुम्ही पण दर्शन घ्या, मोबाईलमधून का होईना पण घ्या दर्शन. आता तुमचं तर दर्शन घेऊन झालं, आता मी पण घेते दर्शन. आता तुम्हाला एक बघायचं का विठुरायाच्या दर्शनासाठी कोण आलंय हे बघावर. साक्षात सूर्यदेवांच्या भोवती इंद्रवज्र आहे आणि ते आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आम्ही चाललोय रिटर्न घाटामध्ये माऊलींच्या पालखीचा सोहळा पाहण्यासाठी. दिवे घाटात जाण्याआधी तुम्ही एक छान दृश्य पाहू शकता. आता हे बघा आपले विठुराया. आता हाच कॅमेरा मी जरा समोरून घेऊन जाते. बघा तुम्ही, म्हणजे एकदम असे मन भरून येईल आणि डोळे तृप्त होतील तुमचे. आता हे बघा समोरून मूर्ती, इथे सगळेजण फोटो काढत आहेत. आता आपण काही माऊलींना भेटू. बघा त्या काय म्हणतात. आम्ही शिक्रापूरच्या आहोत. हा, पुण्यापासून चालत आलेलो आहे. हा, आणि 5 वर्ष झाले चालत येतोय पायवारी. हा. आणि खूप सोहळा असा, म्हणजे स्वर्गाहून सुंदर आहे असं पाहिलं आपल्याला कुठंच भेटणार नाही असे. तर आपली मराठी संस्कृती कशी वाटते तुम्हाला सगळ्यांना? मराठी संस्कृती एकच नंबर आहे ना, असं कुठं भेटणारच नाहीये. हा, मग ही मजा कुठं आहे का? नाही, हा आनंद म्हणजे असं कुठंच भेटणार नाही असा आनंद आहे. रामकृष्ण हरी. खांदी पताका घेऊन वारी, माळ तुळशीची शोभे, कळा रमलो संसारात खरा, ऐक रखमाईच्या बरा, हरी जीवनागी तुझ्या पायरी, नाव दारी तुझा माझ्या, येतो भीत पायी तुझ्या, सेवा करीन योगे योगे माहुली, हरी मुखी नाम घोष. त्या सगळ्या माऊलींना भेटून खेळ खेळून खूप छान वाटलं. आता तिथे माऊलींच्या मूर्तीपाशी उभं राहून हा खालचा व्ह्यू आम्ही कॅप्चर करत होतो, म्हणजे व्हिडिओ काढून होतो मोबाईलमध्ये. बघा किती गर्दी आहे, खूपच जास्त गर्दी आहे तिथे. सगळ्या दिंड्या अशा थोड्या थोड्या वरती येतात, म्हणजे अशा दिंड्यांसोबतच्या ज्या गाड्या आहेत त्या पण हळूहळू वरती येतात. आता आम्ही विठुरायांच्या मूर्तीपासून खाली आलो, म्हणजेच दिवे घाटामध्ये आलो. हे बघा दिवे घाटातलं दृश्य. तिकडनं दिवे घाटातलं खालून वर लोक इकडे येत होते. आता ह्या त्यांच्या म्हणजे दिंड्या आहेत. आता हे बघा, हे जे बैल आहेत ते मानाचे बैल आहेत, म्हणजे हेच माऊलींच्या पालखीला जोडायला ते खाली नेत आहेत. आता ह्या ज्या गाड्या आहेत त्या वारकऱ्यांच्या गाड्या आहेत, म्हणजे त्या प्रत्येक दिंडीच्या वेगवेगळ्या गावच्या त्या गाड्या आहेत. आता त्या हळूहळू सगळेजण, म्हणजे हळूहळू हे प्रशासन वरती सोडत आहे, कारण खाली पालखीसाठी जागा रिकामी व्हावी यासाठी. आत्ता सगळ्या गाड्याच वरती सोडतात आहे. तर आम्ही विचारलं पालखी केव्हा येणार आहे, तर पालखीला अजून खूपच वेळ लागणार आहे, म्हणजे 2 तास तरी सहजच जातील, त्याच्यापेक्षा जास्त जातील असं आम्हाला सांगितलं. ही घाटातली गर्दी बघा, आत्ता तरी एवढी गर्दी, आता याच्या पुढे किती असेल काय सांगू नाही शकत. खूप जास्ती असंख्य गर्दी असणार आहे, लाखोंनी लोक इथं असणार आहेत, हे तर नक्कीच आहे. प्रत्येक वारकरी बघा, प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काय आहे, पिशव्या, थैली किंवा
म्हणजे त्यांच्या स्वतःचे काही गोष्टी आहेत. तर एवढा 8 किलोमीटरचा घाट आहे तो दिवे घाट, तर तेवढा घाट चढून ते वरती आले. म्हणजे तरी पण बघा काय मानावं लागेल, म्हणजे माऊलींवरची श्रद्धा काय आहे त्यांची ह्याच्यामध्ये कळते. ह्या वर्षी पालखीला खूप जास्त उशीर होणार आहे असं वाटतंय, कारण अजून पण म्हणजे वारकऱ्यांच्या गाड्याच वरती येतात आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी गर्दी खूपच जास्त आहे असं लोक म्हणतात आहेत. ही दिंडी तर बघा आता एवढा सगळा घाट चढलाय तरीसुद्धा काय एनर्जी त्यांच्यामध्ये, कशी भारी धमाल करतात ते. आता अजून एक छान गोष्ट दाखवते तुम्हाला. तर हे इंद्रवज्र मगाशी माऊलींच्या वरती होतं, तर आता हे घाटामध्ये आलेलं इंद्रवज्र बघा कसं दिसतंय. सूर्यदेवांच्या भोवती एकदम छान असं इंद्रवज्र आहे. आता यांची पण बघा काय धमाल चालली आहे. असा एकदम घाट असा गजबजलेला आहे सगळ्या माणसांच्या आवाजाने, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये. खूप 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 भारी एकदम अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते आता अजून एक खूपच भारी गोष्ट बघा, तुम्हाला दिसत असेल, आता दिसेलच तुम्हाला बघा. ते छान चाललेत विठ्ठल रुक्मिणी, म्हणजे त्यांच्याकडे बघितलं तर एकदम असं भारीच वाटतं, खूपच भारी वाटतं. जशी एक एक पालखीवर येते ना तशी तशी माऊलींच्या पालखीची म्हणजे अशी ओढ लागली आहे. बघा हे सगळे वारकरी कसे आनंद घेतात ते. आता पोलीस प्रशासन बघा किती सगळ्यांसाठी म्हणजे असे तत्पर आहेत. त्यांचं ते काम अगदी प्रामाणिकतेने करतात आहेत, सगळ्यांना असं बाजूला करतात आहेत, कारण ह्या ज्या गाड्या आहेत त्या अशा निघून जाव्या पटकन म्हणून आणि पालखी लवकर वरती यावी यासाठी. आता हे सगळं तर तुम्ही पाहताच आहे, पण तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. आता हे बघा आपल्या कलियुगातले लोकांसाठी असणारे माऊलीच आहेत हे खरं म्हणायला गेलं तर. म्हणजे ह्या खोट्या दुनियेमध्ये एवढं प्रामाणिक राहून काम करणं खूप कठीण असतं आणि तेही करतात. ज्याला ही कॉन्सेप्ट सुचली आहे खरंच त्याला मानलं पाहिजे. मला तर ही कॉन्सेप्ट खूप जास्त आवडली. तुम्हाला जरी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का. ही जी पालखी पाहताय ना तुम्ही, ही राधाकृष्णांची आहे आणि ही पालखी कुठून आली आहे माहिती का? ही पालखी वृंदावनमधनं आली आहे. ते पण आपल्या वृंदावन ते पंढरपूरपर्यंत ही पालखी आहे. म्हणजे बघा काय मानलं पाहिजे लोकांना, किती लांबून लांबून लोक येतात ते, किती ती देवावरती श्रद्धा, किती तो भाव, भारी एक नंबर. आता समोर बघा, समोर आमच्या आधी तिथे जास्त एवढी गर्दी नव्हती, तर आता खूप जास्त गर्दी आहे आणि हळूहळू गर्दी वाढतच चालली आहे. तिकडं पण त्या साईडला कुणीच नव्हतं. आत्ता पण म्हणजे एकदम मोकळं होतं आलो तेव्हा, म्हणजे त्या घाटामध्ये. पण आता किती जण आहेत त्या याच्यामध्ये, किती काय म्हणजे एकदम अफाट गर्दी वाढली आहे. आता ही जी लांबून पालखी येते ही तर आम्हाला वाटलं पहिल्यांदा पालखी चालली काय, पण ही म्हणजे खूप भारी सजवलेली होती आणि हिला 2 बैल जोड्या लावलेल्या आहेत. म्हणजे 4 बैल ह्या पालखीला ओढत आहेत. ही पालखी श्री उज्ज्वलानंद महाराज यांची आहे. लांबूनच दर्शन घ्या आता तुम्ही पण. ही पण पालखी खूप जास्ती वाजत वरती आली. आता ह्याच्यानंतर अजून एक पालखी होती, ती पण खूप जास्ती सजवलेली आहे. ती पण बघू आता आपण कुणाची. चला, ही पालखी तर आपल्या श्रीकृष्णांचीच आहे. आधीची जी पालखी होती ती वृंदावनची होती आणि ही जी पालखी आहे ती आपल्या आळंदी ते पंढरपूर, म्हणजे ही आपल्या आळंदीची पालखी आहे. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
विठ्ठल माझा 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 मी विठ्ठल माझा 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 माझा. आता ह्या पालखीनंतर परत एकदा वारकऱ्यांच्या गाड्या वरती सोडतात येत. आता त्या गाड्या वरती सोडल्याच्या नंतर असं म्हणतात येत की आत्ता आपल्या माऊलींची पालखी येणार आहे. तर आता आम्ही पण खूप म्हणजे वाट बघतोय. आम्ही 11 वाजल्यापासून वाट बघतोय. अजून म्हणजे तिथंच बसून आहे आम्ही पण अजून काय आली नाही. आता अजून एक पालखी वरती आली आहे आणि ती जी पालखी आहे ती आपल्या माऊलींच्या बहिणीची आहे, म्हणजे ती पालखी मुक्ताबाईंची आहे. बघा या पालखीला पण 3 बैल जोड्या लावलेल्या आहेत, म्हणजे 6 बैल आहेत पालखी ओढण्यासाठी. म्हणजे काय नशीब आहे त्या बैलांचं, जीवनाचं सार्थक झालं खरंच. आता माऊलींचा पारंपरिक व मानाचा नगारखाना आला, त्यामुळं आम्हाला वाटलं की पालखी आली की काय आता जवळ, पण आम्हाला समजलं की पालखी अजून पण खाली आहे. आता हे बघा ही रुखमाई किती छान सजवलं आहे, म्हणजे आपल्या रुखमाईशिवाय पूर्ण संसाराचा कारभारच अपूर्ण आहे. आम्हाला वाटतंय पालखी आली की काय म्हणून ना कॅमेरा घेतला आणि असं झूम करून बघतोय. असं 2-3 वेळा केलं आम्ही, असं झूम करून त्या कॉर्नरला बघतोय पालखी येते काय, कुठं दिसते की काय, पण अजून गाड्याच वर येतात ती पालखी कुठंच दिसत नाही. आणि हे बघा काय गर्दी वाढली. आता मग अशी कमी होती थोडीशी, आता आमच्या समोर पूर्ण लोक बसली. आता हे बघा हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं अजून झूम केलंय, पण किती छान सजवलं. आता ही जी बैल आहेत ही मानाची बैल आहेत, पण ही खालून वरती आणलेली आहेत. याचा अर्थ ही बैल सोडून आणलेली आहेत पालखीची. माणसं पण त्या बैलांमागं कशी पळतात आहेत. आता हे समोर बघा म्हणजे मिनटाला गर्दी वाढते. आता मग अशी तर त्या मधल्या याच्यात पण कमी लोक होते, आता खूप सारे वाढले आहेत वरती पण. म्हणजे काहीच बोलायचं आहे, किती गर्दी आहे. आणि हे बघा हे आकाशात फिरणाऱ्या माशा. आम्हाला एक आजी म्हटली की ह्या माशा का फिरतात ते आकाशात. हे बघा देवाचं नामस्मरण करता करता हे घाट चढलेले आहेत, किती आनंदात आहेत. असे अजून पण त्यांची एनर्जी काय गेलेली नाही, अजून पण आहे तशीच. प्रशासन अजूनही गाड्यावरती सोडतात आहे, म्हणजे आता सासवडमध्ये 20वा आहे ना वारकऱ्यांचा, त्यामुळं मग आता गाड्या पुढे सोडतात आहेत. म्हणजे आता वारकरी जाऊन डायरेक्ट त्यांच्या 20व्याला बसतील ह्यासाठी. 11 वाजल्यापासून वाट बघतोय पालखीची, पण आता सगळेच म्हणायला लागलेत की खूप उशीर झाला ह्या वर्षी पालखीला. यात एक बाबा दिसतात आहेत का तुम्हाला, म्हणून मी झूम केलं. एकदम अस्सल वारकरी दिसतात आहेत एकदा, तुम्ही पण बघा किती छान आहे. आता इथून पुढं पालखीला खरी मजा आहे, कारण आळंदीमध्ये रथापुढं 27 पालख्या होत्या आणि आम्हाला दिसते रथापुढं 26, रथापुढं 22. मी असं लोकांकडून ऐकलं होतं की दिवे घाटामध्ये खूप मजा असते पालखी बघण्यासाठी, खूप उत्साह असतो, आनंद असतो. तर आज मी तो अनुभवण्यासाठी आले होते, पण आता इतकं भारी वाटतं ना. असं खरंच हा सोहळा स्वर्गी नाही, ही गोष्ट खरंच खूप खरी आहे. म्हणजे अशी माऊलींच्या नावातच इतकी एनर्जी आहे ना, खूप पॉझिटिव्हिटी आहे खूप. आम्ही ह्या दिवे घाटात खूपच वेळ झाला आहे, म्हणजे एक किंवा 2 वाजले असतील तेव्हापासून बसलो आहे. पण असं वाटत नाही की इथनं घरी जावं किंवा खूप वेळ झाला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये टाईम असा निघून जातो ना वारकरी बघण्यात, त्यांचा आनंद बघण्यात, की काय सांगूच शकत नाही. आता हे बघा तुम्हाला पण खूप आवडेल, हे तुम्ही फक्त बघा.
आता रथापुढे 12वी पालखी बघितल्यावर ना काय आनंद झाला आहे आम्हाला. असं वाटलं हा चला आता आपली माऊली लवकरच आपल्याला दर्शन देणार आहेत. खूप भारी वाटतं आम्हाला, खूप भारी. आता रथापुढे 9वी 8वी 7वी 6वी 5वी 4 म्हणजे आम्ही खूप एक्सायटेड आहेत, खूप जास्ती असे एकदम हे सगळं हे सगळं अनुभवल्यावरती ना असं गुजबम्स येतात. म्हणजे असं अंगावरती काटा येतो अक्षरशः की हे सगळं बघून टाळ, मृदुंग, वीणा म्हणजे कायच एनर्जी त्याच्यामध्ये काय माहिती, पण लय भारी वाटते आम्हाला. अंधारच पडलाय थोडक्यात, त्यामुळे इथं आपल्या विठुरायाच्या शेजारची लाईट चालू केली आहे. मग अशी आजी म्हटल्या की आकाशामध्ये ह्या माशा कसल्या उडतात आहेत, तर आता इथं ना 50 तरी माशा असतीलच वरती. आणि तिथं जी कोपऱ्यामध्ये लाईट लागली आहे तर ती आपल्या माऊलींच्या रथाची लाईट आहे. आता फायनली पालखी आलेली आहे आणि वेट इज ओव्हर. आता दिवसभर तर दिवे घाटातली मजा बघितली. आता फायनली ज्याच्यासाठी आम्ही इतका वेळ केला आहे 8 तास, ती गोष्ट आमच्याजवळ आली आहे. म्हणजेच आपले माऊलींची पालखी. तर आता आम्ही पण दर्शन घेणारच आहोत, तर तुम्ही पण दर्शन घ्या. मोबाईलमधून का होईना, तर तुम्ही पण दर्शन घ्या. जसं जसं माऊलींच्या पालखीचा रथ जवळ येत चालला आहे तसे तसे असे गुजबम्स येतात, ते अंगावर काटे येतात. ते असं वाटतंय की आता खरंच नाही का पांडुरंग पण माऊलींना भेटणार आहे. आणि हे बघण्यासाठी आम्ही खूप आतुर आहोत आत्ता. आता हे बघा, माऊलींच्या रथाला 8 जोड्या आहेत, म्हणजे 16 बैल लावलीत. हे बैल माऊलींची पालखी ओढतात आहेत. एवढ्या घाटातनं ते वरती आलेले आहेत. 8 किलोमीटरचा पूर्ण घाट आहे. आता हाच स्वर्ग सोहळा पाहण्यासाठी किती गर्दी जमली आहे इथं. सगळेजण माऊली माऊली नावाचा जयघोष चालू आहे. आता माऊली पांडुरंगांना पण भेटणार आहेत आणि आम्ही त्यांचं दर्शन घेणार आहे. किती मंगलमय वातावरण आहे हे सगळं. हाच तेजस्वी आणि अविस्मरणीय क्षण आम्हाला अनुभवायचा होता, त्यामुळंच आम्ही इतकी वाट पाहत होतो. आणि सगळेच खूप जास्त वाट पाहत होते. किती जास्त गर्दी आहे, म्हणजे मिनटाला तर गर्दी वाढतच होती. पण आता एकदम असंख्य पब्लिक आहे, लाखोंनी पब्लिक असणार आहे आता इथं. ही बघा विठुरायाची आणि माऊलींची भेट कशी वाटते तुम्हाला.
आता हे बघा माऊलींचा रथ इथं विसाव्यासाठी थांबलेला आहे. तर आता हा इथं विसावा असणार आहे 2 दिवस सासवडमध्ये. आता जेजुरीमधला पालखी सोहळा पाहण्यासाठी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया जेजुरीच्या पालखीमध्ये. रामकृष्ण हरी माऊली.